खाद्यपदार्थांची गाडी चालवणाऱ्या तरुणीवर महापालिकेने कारवाई केली आहे। माझा धंदा बंद ठेल, माझी मम्मी रडत होती, माझी काय हालत झाली असेल। त्यांच्याकडे मी सर्वांच्या आज होते, माझ्या पोरीकडून काय चुकते असेल माफी मागते, पण माझ्या पोरीला कोणी त्रास नको देऊ। मला काय बोलला एक मराठी माणूस, काय बोलला जेव्हा मी या रस्त्यावर आली, मला काय बोलतो 30 वर्षापासून मराठी माणूस झोपलेला का। तर आपल्याच या वाघिणीला आज आपण भेटणार आहोत। तिचं नाव आहे एकता सावंत आणि तिने असा लढा दिलाय की सगळ्यांनाच पळून लावलंय। चला भेटूया एकताला। या, हाय एकता, कशी आहे ताई? मी मस्त, छान। तर ही आहे गोड एकता, छान दिसतेस। थँक्यू, तू खूप छान दिसते ताई। थँक्यू। तर ही आहे एकता आणि एकताचे बरेच व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्रामवरती व्हायरल होताना पाहिलं असेल। तिने कशा पद्धतीने लढा दिलेला आहे। एकता, इथे किती वर्षांपासून राहतेस तू? इथे आमची पूर्ण फॅमिली 50 वर्षापासून इथेच राहतीये। अच्छा, हां। आणि आता तुम्ही घरामध्ये कोण कोण असता? मी, मम्मी आणि 2 भाऊ। अच्छा, नमस्कार, कसे आहात? ही माझी आई आहे, मम्मी, आणि हे माझे वडील आहेत। मी गेल्या 2 वर्षापासून बिझनेस करत आहे, स्टॉल लावत आहे त्या रस्त्यावरती, आणि तिथेच मी 4 जागा चेंज केल्या। अच्छा, हां। रिझन हे होतं की माझे जेव्हा कस्टमर वाढले तर लोकांना, आजूबाजूवाल्यांना त्रास व्हायला लागला, मग ते कंप्लेंट करायला लागले। आता ते आजूबाजूचे बोलताय की सर्वांवरतीच KDMCचा प्रॉब्लेम आहे, सर्वांनाच तो त्रास आहे। पण ज्या दिवशी मला त्रास होत होता, जेव्हा माझे कस्टमर वाढले, माझ्या एकटीचाच फोटो जात होता आणि माझीच गाडी उचलायला येत होती, तेव्हा माझ्यासोबत कोणीही उभं नव्हतं। हे तर मी आता गेल्या 1 महिन्यापासून मी हे सोशल मीडियावरती टाकत आहे, जो प्रॉब्लेम होत होता। जे गेल्या 1.5 वर्ष 2 वर्षापासून जो मी त्रास सहन करते, तो अजूनपर्यंत तो कुणाला माहीतच नाहीये। विना पैशांचं कोण लावून नाही देणार स्टॉल, नाहीच। मी म्हटलं स्वतः KDMC वाल्यांना की दादा, माझीही तुम्ही पावती फाडा, माझीही पावती फाडा, मला पण तुमच्याकडून थोडंसं संरक्षण भेटेल। नाही मॅडम, तुम्ही आज पैसे देईल आणि उद्या माईकवर बोलून दाखवतील। म्हणजेच त्यांचं म्हणणं हे होतं की तू सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकते, हे त्रास होईल त्यांना त्याचा, बरोबर। हा त्रास। तर मी म्हटलं की दादा, मी सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकायचं कारण एवढंच आहे की माझा जो फूड प्रोडक्ट आहे तो मी प्रमोट करते। बाकी मी आजपर्यंत कोणत्या KDMCला किंवा कुणाला कधीच मी काही कोणाचा व्हिडिओ काढून टाकला नाही। जेवढा त्रास झालाय, मी स्वतः एवढी डिप्रेशनमध्ये गेलीये, एकटी रडलीये, आतल्या रूममध्ये जाऊन एकटी रडायची की अरे उद्या स्टॉल कसा लागेल एवढं। आणि लोकांना वाटलं की अरे, म्हणजे आजूबाजूला जे आहेत, जे बिझनेस करणारे लोक, काही लोक चिकन खात नाही तिकडे, मोस्ट प्रोबेबली ते लोक चिकन खात नाही जे जिथे बिझनेस करतात, तर त्यांना वास यायला लागला चिकनचा। आपल्यासाठी तो सुगंध असतो, त्या लोकांसाठी तो वास असतो, तर तो वास त्यांना यायला लागला, तर ते कंप्लेंट करायला लागले, अरे इनका चिकन का वास आता है इधर, ये आ रहा है वो आ रहा है। माझं म्हणणं एवढंच होतं, माझी लढाई एवढीच आहे की जर हे रूल्स अँड रेग्युलेशन मलाच एकटीला का लागू होत आहे। मला तू सांग, तू व्यवसायच का चॉईस केला, व्यवसाय करायचा? तर ताई, रिझन असं होतं की मी माझ्या आई वडिलांना लहानपणापासून बघून मोठी झाली आहे, तेच आपल्यासाठी पहिले टीचर असतात, बरोबर। तर जेव्हा ते किराणा स्टॉल जेव्हा चालवत होते आणि माझी मम्मी विचार करत होती की इडली डोशाचा आपण पण छोटासा धंदा करू, तर मला असं वाटायचं की अरे हे लोक रोज पैसा पण बघताय, ह्यांना एक रिस्पेक्ट पण भेटते, आणि जेव्हा पाहिजे तेव्हा हे लोक सुट्टीही घेऊ शकतात, आणि असं नाही आहे की तुम्हाला दिवसभरच द्यायचं आहे, हे माझ्या डोक्यात पहिल्यापासून होतं। पण जेव्हा मी शिकत होती, माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालंय, MCOM केलंय मी प्रॉपर, आणि MCOMचा जो फर्स्ट इयर जेव्हा मी करत होती तेव्हाच माझे वडील नाही राहिले, तर मग मी तेव्हा ड्रॉप करून मी प्रॉपर जॉबमध्ये लक्ष दिलं। मी 2016 पासून जॉब करते। घरचे लोक मला नाही बोलले कधी की तू एवढ्या लवकर जॉबला जा, पण माझं असं होतं की मला काहीतरी करायचंय लाईफमध्ये। प्रायव्हेट बँकेचं कसं असतं ना, तुम्ही ऑपरेशन डिपार्टमेंटमध्ये असले तरी तुम्हाला सेल करावं लागतं। मी हे सर्व करून मी सेल्समध्ये खूप चांगली होती, तर तेव्हा मी एक विचार केलेला की माझ्या अपॉइंटमेंट लेटरमध्ये लिहिलं काय आहे की 8 तासाची ड्युटी, आणि आमच्याकडून राबून किती घेत आहे, 10 तासाची ड्युटी। मी जर क्वेश्चन केला की 8 वाजलेत, मी जाऊ का? ओ मॅडम, तुम्ही काय स्पेशल आहेत का? बाकीचे लोक थांबले दिसत नाहीये का तुम्हाला? ही जी लँग्वेज आहे ही मला सहन नाही व्हायची। मग तुम्ही अशी लँग्वेज यूज नका करू ना की मॅडम तुम्ही ते सीट गरम करायला आलेत का, मॅडम तुम्ही ते कशासाठी आलेत। ही जी लँग्वेज होती ना, ह्याच्याने मला खूप त्रास होता। एक वेळेस असं आलं की बस मला तर सोडायचं आहे सर्व,
तर मग मी आली, मम्मीला सांगितलं की मम्मी मला जॉब नाही करायचा आहे ग, मला स्वतःचा बिझनेस करायचा, तू इडली डोशाचं करते ना, तू मला दा. माझी मम्मी जुन्या जमान्यातली, तिला वाटलं बँकेचा जॉब सोडतीये, माझी रेप्युटेशनची वाट लागणार आता हिनी जर जॉब सोडला तर. म्हणजे एक आईचं असतं की आता मुलगी आहे, मुलीचं लग्न करायचंय, हे करायचंय, ते करायचंय. तर हे सर्व वाटलं. त्यासाठी काही आपल्या मराठी पालकांचं तर माहिती आहे, 2 दणके आणि थोडा मार, थोडा ओरडा, हे सर्व होतं. ती सर्व मी केलं. हां, तर रडू नको. तर मग ते काय झालं, त्याच्यानंतर काय झालं, घरात किरकिर, बाहेर जाऊन जॉब करायचा आहे, कुकला ठेवायचं, मी ठेवला एक कुक. त्याच्यानंतर मी कुकचे नाटकं बघितले की एक दिवस येणार, दुसऱ्या दिवस नाही येणार, हे सर्व नाटकं बघितले मी त्याचे कुकचे. मग मी म्हटलं आता आपल्याला काय करावं लागेल, ह्याच्याकडून शिकावं लागेल. आणि सर्व बोलायला लागले, मुलगी आगीसमोर उभी नाही राहू शकत, तिची ग्लोईंग स्किन अशी होईल तशी होईल. पण माझ्या मनात एक होतं की जर मुलगी जर काय करू शकते ना, तर ती नक्कीच करू शकते. जर मुलगी पिरियड सहन करू शकते, त्याच्यात ती जॉबला जाऊ शकते, घरचे कामं करू शकते, मुलं बाळं सांभाळू शकते, एवढं जर सर्व करू शकते, तर मुलगी एक बिझनेस पण करू शकते, आगीसमोर उभंही राहू शकते. मी ठरवलं की मी राहणार आगीसमोर उभं, मी याच्याकडून सर्व शिकून घेणार. कुकला म्हटलं मला शिकव. हम नहीं सिखाते हैं, हम हमारे बिरादरी को ही सिखाते हैं, हम उधर से सीख के आते, हमने आपको सिखा दिया तो हमारा सेठ हमको हकाल देगा. म्हटलं आता याच्याकडून मला लपून लपून शिकायला लागणार. चटणी शिकली, शेजवान शिकली, चटके लागले, हात कापले. हे माझे काळे हात बघू शकतात तुम्ही, हे आगीसमोर उभं राहून झालेत. नुसतं ते चटके असे लागणार खूप जास्त. मग त्याच्यानंतर मी शिकली, स्वतः सर्व शिकली. आणि मग कुकला बोलली की तू आता नको येऊ उद्यापासून, मी करते ट्राय. बोला आप नहीं कर सकते, हमको वापस बुला लेंगे. हे माझ्या मनाला खूप खटकलं की ह्याला एवढा ओव्हर कॉन्फिडन्स आहे. तर त्याचा रुबाब मी बघितला. म्हटलं दादा तू जा, मी करेन. दुसऱ्याच दिवशी हात कापला माझा, कापताना. मी ते सर्व सहन केलं. घरचे कोण नाही सपोर्टला. घरचे बोलतात तू हे करत असेल तर तू आमच्याशी बोलू नको, तू काही राईला दाखवावं लागणार. हां, असं होतं की तू, त्यांना असं वाटतं स्टार्टिंग आहे ना, हिला तेव्हाच दाबलं की ही नाही करणार. पण मी काय हार मानणारी नाही. घरी झगडे, रोज डिप्रेशन मधून जातीये, रडतीये, पण माझ्यासोबत माझा देव, मी स्वामी समर्थांना खूप मानते, तर माझ्या सांगते माझा देव. मी म्हटलं आत्ता काय नाही, देव आहे ना आपल्यासोबत, प्रामाणिकपणे मेहनत करू. मग इथून एवढं सामान जड नाही व्हायचं, त्याच्यात बॅटरी, त्याच्यात सर्व नाही व्हायचं. जायची घेऊन, रिक्षा पकडायची, तिथं पोचायची, तिथे सर्व ती गाडी हलवा, सगळं केलं. मग मी प्राईस कमी ठेवली. मी म्हटलं यार 70-80 का, मला कुकला नाही द्यायची, मी 50 रुपयामध्ये ओके माझ्यासाठी. मी 50 रुपयामध्ये 10 रुपये पण कमवले तरी माझ्यासाठी खूप आहे. तर मी काय केलं, क्वालिटीकडे लक्ष दिलं आणि क्वांटिटीकडे लक्ष दिलं आणि मी रिझनेबल प्राईस ठेवली. मग 50 रुपयापासून स्टार्ट केलं, लोकांना आवडायला लागलं, लोक यायला लागले. तर मी समजलं की, मी विचार केला की आता आपण हा आपला बिझनेस प्रमोट केला पाहिजे, आपल्या सोशल मीडियाला टाकला पाहिजे. मग मी सोबत लोकांच्या कोलॅबरेशनमध्ये व्हिडिओ टाकायला लागली, लोकांना आवडायला लागलं. मग लोक ट्विट करायला लागले, सगळं बोलायला लागले, मला छान वाटायला लागलं. त्रास कुठे झाला, माझी गर्दी वाढली आणि त्रास झाला. आजूबाजूवाले बोलायला लागले, अरे ही कालची आलेली मुलगी, हिच्या इथे एवढे कस्टमर आणि आम्ही इथं दुकानं ओपन करून बसलोय, आमच्याकडे कस्टमर का नाही. ते ना असे पॉईंट करायचे ना की आज नवीन काहीतरी प्रॉब्लेम. गेली, मी सामान बनवून नेलं ताई, आणि KDMC वाले येऊन उभे. आजूबाजूवाले कंप्लेंट करून त्यांना बोलवूनच ठेवायचे. ही गेली, मी आली की ते आले गाडी घेऊन, मॅडम गाडी बंद करा, तुम्हाला कितींदा सांगितलं, समजत नाही का, असं तसं एकदम उद्धटपणाने. मी म्हटलं काय करायचं, आपली ऐपत नाही दुकान घ्यायची. तरी मी म्हटलं थोडं थांबू, आत्ताशी आपला 7च महिने झाले, आत्ताशी आपल्याला 8च महिने झाले, नको आपल्याला कोणाला सांगायला. एक भीती असते आपल्याला की अरे आपल्याला कोण त्रास देईल का. शेवटी असं झालं, आता नवरात्री बंद, दिवाळी बंद. दिवाळीला माझ्या मम्मीचं मी म्हटलं मम्मी तू कुठे जाऊ नको कामाला, मी करते, तुझे ऑपरेशन झालंय तर. बघितलं होतं दिवाळी बंद. मी मम्मीला सांगून आली की मम्मी मी येताना सर्व घेऊन येते सामान घरचं, लक्ष्मीपूजनचं, आणि तिथे गेली तर माझा स्टॉलच बंद करून ठेवला. कसं वाटलं असेल विचार करता येईल. आणि आजूबाजूवाले काय करायचे, ताई माझा स्टॉल बंद झाला ना, माझ्या एकटीचा स्टॉल बंद झाला ना, तर हसायचे,
असं घोळका घोळका उभं राहायचे आणि हसायचे. ते मजा खूप- वाटायची. हा मजा वाटायची, लोकांना आनंद खूप होतो एखाद्याला त्रास झाला की. हा. आणि माझ्या कस्टमरांना काय बोलायचे माहितीये ताई, ताई ह्याच्यात फक्त हिंदी नव्हते ग, काही लोक मराठी पण होते. म्हणजे जे म्हणतो ना आपण, आपलेच आपले पाय खेचतात. ते खरंच होतं ताई तिथे. मग मी एक इंस्टाग्रामला पोस्ट टाकला. मग तिकडचे एक विशाखा राणे करून एक चांगली ताई, ती बोलली की मी तिकडचीच रहिवासी आहे, बघू तुला कोण लावून नाही देत, आपण पुढे जाऊ. आता एक व्यक्ती मदत करायला आला आहे तर तो रोज नाही येऊ शकत ना. जे पण प्रॉब्लेम, जे पण सर्कमस्टान्सेस आहे ते आपल्यालाच फेस करावे लागणार. मग प्रॉब्लेम असा झाला की मी तिथे लावली गाडी ताई, आणि आजूबाजूला एक पानटपरी होती आणि बाजूला एक पट्ट्यावाल्याचं दुकान. मध्ये मस्त छोटीशी जागा होती तर मी लावली. म्हटलं आत्ता देवाच्या कृपेने मला इथून कोण हलवणार नाही. त्या हिंदी माणसाने काय केलं ताई, गेला आणि आपले जे मराठी माणसं आहेत, युनिटीवाले, ऑटो स्टँडवाले, मराठी आहेत ताई, ते सर्वांना बोलवलं. आज लावलाय मी, दुसऱ्या दिवशी त्यांनी पूर्ण प्लॅन बनवून ठेवलाय. ओके. त्या जागेवर जिथे 1-2 रिक्षा बघायला भेटतील तिथे 200 ते 300 रिक्षा आल्या. मला वाटलं अरे मराठी, थोडीशी आपुलकी वाटेल की मी पण मराठी, मला थोडं बोलतील की हा ताई तू इथे लाव सर. दादा मी पण मराठीच आहे दादा, मला प्लीज लावून द्या ना दादा इथे गाडी. मॅडम तुमचं सिलेंडर आहे, काय झालं तर. मी म्हटलं दादा माझ्या पुढे पण सिलेंडर आहे दादा, त्यांचं नाही होणार का दादा, माझं नाही नाही नाही, तुम्ही इथून काढा, आमचं इंजिन आहे, आमचं असं तसं, तुम्ही इथून पहिले गाडी काढा, आणि जर तुमची गाडी दिसली तोडण्यात आली तर आम्हाला बोलायचं नाही. आता मी एकटी डायरेक्ट धमकीच झाली. तर ताई तो काय झाला, तो ऑटो स्टँडवाले ते सर्व आले 200-300. मी घाबरली. मी बोलली अरे मराठीच लोक आहेत, हे काही पण करू शकतात. मी गाडी घेऊन अजून थोडं पुढे गेली. अरे पुढचा माणूस आला, मॅडम नका लावू माझ्या इथे धंदा तुम्ही. म्हटलं दादा जे पण असेल तुम्ही घ्या दादा. लागणारच मॅडम. म्हटलं दादा तुम्ही 100 पासून तर स्टार्ट करा दादा. 100 रुपये 100 रुपये कोण घेतं का मॅडम आजच्या डेटला, तुम्ही विचार करा ना कुठं काय पोचले. मी इथं दिवसाला मी 400-500 रुपये घेतो, लोक 1500-1000 घेतात, मी तर तुम्हाला 100 कसं जाणार. मी दादा फक्त 1 महिना 100 घ्या, पुढच्या महिन्यापासून मी तुम्हाला 200 देते. असं झालं ताई. 4थ्या जागेवर KDMC वगैरे यायचे, तोडफोड गाडी घेऊन जायचे. हे तर चेंज झाले, पहिले जे होते ते लोक करायचे तसे. तर मी म्हणायची दादा तू पैसे घेतो, तू येऊन उभा तर राहा, तू येऊन उभा तर राहा, तुझी ओळख आहे, तू बोलू शकतो की अरे ती जी गाडी कशाला नेत आहे, किंवा गाडी नेली तरी तू आणून दे, तिथे गेल्यावर पावती फाडावी लागते. तर तो काय रेडी नाही, तो काय यायला उभा नाही. कारण तुम्ही मॅडम सोशल मीडियावर टाकतात, आम्ही येऊन उभं नाही राहू शकत, एवढंच बोलून हात काढायचे. तर मग मी म्हटलं आता ही लढाई आपली, आपण जाऊ स्वतः मॅडमला भेटायला की मॅडम कोण कंप्लेंट करते सांगा. तर मॅडम काय बोलते, मॅडम तुम्ही गाडी लावू नका तिथे. मॅडम प्लीज लावून द्या मॅडम गाडी, प्लीज लावून द्या मॅडम. रडतीये मी तिच्याकडे. नाही नाही लागणार नाही तुमची गाडी. काय तुम्ही काय हिंदी मराठी काय करता इथे, मला बोलते ती तू इथे काय हिंदी मराठी करते. मी म्हटलं मॅडम मी हिंदी मराठी नाही करते, माझं म्हणणं आहे की जर परप्रांती येऊन इथं बिनधास्त करू शकतात ना, एका माणसाचे 6 धंदे असू शकतात ना, तर माझा एक धंदा तरी असू द्या. नाही मॅडम नाही होणार. तर मी गेली आयुक्ताच्या ऑफिसकडे कल्याणला. तिकडे चांगला माणूस, जो आयुक्तांचा जो PA, तो बोलला असं आहे का, तुझ्या सांगते असं होतं आहे का, ठीक आहे मी कॉल करतो. त्यांनी फक्त एक कॉल केला की मॅडम आपल्या मुलीला ॲडजस्ट करा, मराठी आहे ती पण, थोडं पुढे जाईल तर आपल्याला चांगलं वाटेल. तिथून लगेच मॅडम बोलायला लागली हां 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 ठीक आहे चालेल करते ॲडजस्ट. तीच मॅडम मला खोटं बोलत होती की तुझ्या आयुक्तांकडून कंप्लेंट आली. जे माणसं मदत करतात त्यांचंच तुम्ही नाव चुकीचं करताय. असं झालं. तर मला त्यांच्यामुळे मी परत उभी राहिली ताई तिथे. KDMC वाले जो पैसे घेतो त्याला बोलले की आता 100 नाही 300. मला एवढं वाईट वाटलं की मी हेच 300 रुपये जर मी घरी दिले तर माझी मम्मी थोडं अजून कर्ज नील करेल पटापट, 300 रुपये अजून ॲड करून 500 रुपये करून देऊ शकते. नाही. आणि जो पार्किंगवाला आहे तो पण पैसे घेतो ताई पार्किंगवाला, की तुला एवढे पैसे द्यायला लागेल, गाडी ठेवते ना ताई मी तिथे. तर मला हे सर्व कॅल्क्युलेशन नव्हतं बसत. आणि सिलेंडर लागतो, 1700-1800 रुपयाचा सिलेंडर येतो. आणि हे सर्व होता होता मी 2 ठिकाणी पण गेलेली, जिथे ती जी शाखा आहे तिथे पण गेली की दादा जसं शिव वडापावला जसं थोडंसं तुमच्याकडून भेटलंय तसं मला पण प्राधान्य भेटेल का दादा. फक्त एवढंच आहे की माझी गाडी कोणी काढायला नको. नाही मॅडम ते सर्व बंद झालंय.
आता हे जे मोठे लोक आहेत त्यांना नाही माहिती, पण जे जिकडं कार्यकर्ते बसतात ते बोलणारे लोक होते असे. तिथून 2दा मदत नाही भेटली, माझं नाव सर्व लिहून घेतले, आता पण तुम्हाला तिथे भेटून जाईल माझं नाव वगैरे सर्व. मग त्याच्यानंतर मी म्हटलं आता तर आपल्याला कोण मदत नाही करत, आता जर कोण आलं तर आता न घाबरता आपण लढायचं. तिथूनच माझी जर्नी स्टार्ट झाली. पण त्या दिवशी काय झालं ताई, जो पहिला दिवस होता जिथून मेन स्टोरी चालू होते, 4,000 रुपयाचा माल नेलेला ताई. माझ्यासाठी 500 मोठे तर 4,000 तर माझ्यासाठी खूपच मोठे. जे 4,000 मी 6,000 मध्ये कन्वर्ट करणार होती माझ्या हिशोबाने, पण जे 4,000 रुपये मी ते लावलेत पूर्ण माल बिल मस्त बनवून नेलाय, मस्त मेहनत करून नेली. बुधवारचा दिवस होता ताई, कमवण्याचा दिवस. गेली थोड्याच वेळात जस्ट सर्व स्टार्टअप केले, कस्टमर आले सर्व, मी कापतेय चिकन, वरून ब्रिजवरून एकाने फोटो काढून टाकून दिला. तो माणूस मला अजून कळला नाही. आता खूप घाबरला असेल तो माणूस, पण तो तेव्हा मला कळला नाही कोण होता. तो माणसाने मला खूप घाबरवायचा प्रयत्न केला, कारण की त्यांनी फर्स्ट टाइम नाही टाकलेला, 4-5 टाइम टाकलेला मॅडम असताना. तर त्याला वाटलं ही काहीच करेल, तिचा धंदाच बंद होईल. ज्याला किती जेलसीपणा किती असू शकतो विचार करताय तू. 6ला त्यांनी फोटो टाकला, आले KDMC वाले, मॅडम तुमच्यामुळे सर्वांना त्रास होतोय, तुमचा स्टॉल बंद करा, तुमच्यामुळे आम्हाला त्रास होतोय, नाही तर तुमची गाडी तोडण्यात येईल. आणि असं मी जसं बोलते ना, ही खूप एकदम नॉर्मल लँग्वेज आहे. त्यांची जर तुम्ही लँग्वेज बघितली असती ना, तुम्हाला वाटलं असतं की अरे थोडं पद्धतीने तरी बोला. तर तो बोला तोडून टाकला, लगेच गाडी काढा, सिलेंडर घेऊन गेला. मला हे माहिती होतं की KDMCचं माझ्या सांगती काय, त्यांना काय प्रॉब्लेम आहे काय माहिती, कोण कंप्लेंट करतं, म्हणून मी एक सिलेंडर ठेवला होता अजून. म्हटलं चला आता झालंय शांत सर्व, आता गेले, आता दुसरा लावते आणि चालू करते परत. पण माझ्या मनात एक भीती होती की जर आता परत KDMCला फोटो गेला तर माझी गाडी तोडून टाकतील किंवा घेऊन जातील आणि परत काय भेटणार नाही. आणि ती गाडी माझी स्वतःची आहे ना, रेंटनी घेतली, तर त्याला मी काय उत्तर देणार. 1,700 रुपये मी त्याच्या महिन्याला भरते, स्वतःची गाडी पण आहे ना. तर मी त्या घाबरून मी वरती बघते, इथे बघते, तिथे बघते, आणि माझ्याकडे एकदम शार्प चाकू होता कापताना. कस्टमर तर लांब असतात, सर्व लांब असतात, समोर मीच असते. शार्प चाकू होतं, कापत होती आणि वरती बघत होती, इथे तिथे बघत होती की भीती. तो चाकू निसटला ताई, आणि मी स्लीपर घालते ना, तर चाकू बरोबर इथे पडलाय बघ, असं पायावर पडला ताई. आणि ती खोच अशी झाली, मी 1 सेकंडसाठी एकदम ब्लँक झाली की पायावर चाकू पडलाय, मला ते दुखतंय. आणि क्षणात मी बघितलं ताई, तो रक्त पूर्ण, मी रक्त पुसते, रक्त येते, खूप रक्त गेलं, तू सांगून विचार नाही करू शकत. आणि ताई ती सिच्युएशन अशी होती की मी 6ला स्टार्ट केलंय, सिलेंडर नेलाय, आणि जर मी 6 वाजल्यापासून जर मी 10 वाजेपर्यंत हा उभा राहून माल विकला नाही तर मी पैसे नेऊ शकत नाही, उद्या मालाचे पैसे काढू शकत नाही. तर परिस्थिती अशी झालेली की मला ते उभं राहून विकायलाच लागणार. की जर पाय दुखतोय तर मी असं टाळू शकत नाही की पाय दुखतोय आणि हे सामान मी इथं सोडते आणि जाते डॉक्टरकडे. नाही सोडू शकली मी, उभी राहिली. कस्टमर बघताय की ही रडतीये, रडून काम करतीये, पण मी हार नाही मानली ताई. पूर्ण ते चिकन विकलं आणि शेवटी 8ला परत कंप्लेंट आली. तर मी त्या दिवशी रडण्यात पूर्ण तो व्हिडिओ शूट केला की कोणते मराठी माणसं काही कामाचे नाही, कोण सपोर्ट करत नाही. तो माझा फर्स्ट व्हिडिओ. त्याच्यानंतर मी परत स्टॉल लावला आणि मग असं झालं की आता राहुल कामत सरांसोबत मी वॉर्ड ऑफिसरला भेटायला गेली. तर वॉर्ड ऑफिसर बोलतो की आता मी इलेक्शनपासून फ्री झालोय, आता रोज JCP घेऊन फिरणार आहे मी, कुणाला लावून नाही देणार. मी म्हटलं दादा सर माझ्याकडून तुम्ही लिहून घ्या गॅरंटेड की रोज स्टॉल लागणार. तुम्ही आता 5 मिनिटासाठी JCP घेऊन येणार, 15 मिनिटानंतर परत स्टॉल लागणार. सगळ्यांची सर्व हिस्ट्री माहिती आहे मला त्या रस्त्याची, कारण की ताई सर्वांना पोट आहे. बरोबर आहे. त्या रस्त्यावर श्रीमंत लोक नाही आहेत ना, आपल्यासारखेच गरीब लोक आहेत की धंदे लावायचेच आहेत. मला कुणाशी घेणं देणं नाही, मला एवढंच आहे की माझं पण लावून द्या. नाही मॅडम तुम्ही लावू नका, ती जागा सोडूनच बोला. मी त्यांना खूप रिक्वेस्ट करते, प्लीज दादा लावून द्या. ते बोलले नाही, 150 मीटरच्या आत लावायला भेटणारच नाही तुम्हाला, आम्ही रोज JCP घेऊन फिरणार आहे आणि तुमच्याकडे सिलेंडर आहे. तर ते मला सांगायला लागले.
इथे स्फोट झाला, तिथे स्फोट झाला, हे झालं, ते झालं. मी शांत ऐकत होती. मी त्यांना एकच प्रश्न विचारला, हे रूल्स अँड रेग्युलेशन मलाच एकटीला लागू होतात का? बाकीच्या स्टॉलमध्ये तुम्हाला 2-2 सिलेंडर दिसतील, आजूबाजूला हॉटेल आहे, माझ्यासारखी गाडी लावणारे अजून एक शॉर्मावाला आहे, फ्रँकीवाला आहे, वडापाववाले आहे, त्यांच्याकडे पण तर सिलेंडर आहे ना. इथे स्फोट नाही होणार, माझ्या एकटीचकडे स्फोट होणार का? तर त्यांचं म्हणणं, नाही ना मॅडम, तुम्ही लावायचीच नाही. शेवटी मग मी तिथून निघली बाहेर, एका शांत ठिकाणी गेली आणि तो जो ऑरेंज टी शर्टमध्ये व्हिडिओ जो आहे तो शूट केला. शेवटी मी हारलीच, कारण की तिथून बाहेर निघलो, आम्हाला थोड्या जागा दाखवल्या मधल्या रस्त्यामध्ये. मी म्हटलं की आज माझ्याकडे जे लोक गाडीवर आहेत, थोडे 2-4 लोक येतील खायला, पण त्याच्यानंतर जी रेग्युलर येणारी पब्लिक जी तिथून येणं जाणं करते ती येणार नाही. म्हणजे माझा रोज तेवढा धंदा होणार नाही जेवढा होत होता. मी हारली पूर्णपणे, मला शेवटी तिथून निघायलाच लागणार. मग जेव्हा मी तो व्हिडिओ टाकला त्याच्यानंतर मला मदत भेटली. असं सर्व झालं. कसं असतं ना, जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात ना, तेव्हा एक दरवाजा उघडतो. हां, पण त्यासाठी पण देव आपली परीक्षा घेत असतो. हां, ही बरोबर. किती लढते ते बघूया आपण. बरोबर. एक मार्ग तुला दाखवणं गरजेचं होतं की तू किती जिद्दीने उभी राहतेस, हे खूप महत्त्वाचं. आणि तू त्या जिद्दीने उभी राहिलीस. मी माझ्या सगळ्या महिलांना, सगळ्या माझ्या मैत्रिणींना, सगळ्या मुलींना मी हेच सांगणार आहे की आज जशी एकताने जिद्द दाखवलेली आहे, तशी तुम्ही देखील तुमच्या आयुष्यामध्ये जिद्द ठेवा की नाही, मला हे करायचं आहे. एक लक्षात ठेवा की आपल्या करण्याने कुणाला त्रास तर नाही होता. आपण चोरी लबाडी नाही करत आहोत ना, आपण काही चुकीचं नाही वागत आहोत ना, आपल्यामुळे कोणाचा घर संसार तर नाही खराब होत आहेत ना. हे लक्षात ठेवा. फक्त आपण जे काही करतोय ते आपल्या पोटासाठी करतोय, आपल्या कुटुंबासाठी करतोय आणि आपण आपल्या स्वतःसाठी करतोय. ही जिद्दीने ती उभी राहिली. सगळे जेव्हा मार्ग बंद झाले तेव्हा मात्र मार्ग उघडला. खरी गोष्ट आहे. तेव्हा मात्र समर्थांनी मार्ग उघडला. किती छान उघडला. ज्या दिवशी हे झालं त्याच दिवशी मला तुझ्याबद्दल कळालं. आणि मला जस्ट जसं माझा स्टाफ आहे सुनील, त्याने मला सांगितलं की ताई असं असं घडलंय, जाऊया ना आपण उद्या भेटायला. आणि दुसऱ्या दिवशी निघाली तेव्हा ट्रॅफिक लागला, म्हणून मी तुला फोन केला, सांगितलं की आज ट्रॅफिक आहे, मी निघू नाही शकत. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आजची रात्रीची माझी फ्लाईट आहे. रात्रीची फ्लाईट आहे, मला कसंही करून 5:30 वाजता एअरपोर्टला पोचायचे. तर म्हटलं की नाही, आज भेटावंच लागेल, कारण की मी तिथे दुबईला 5 दिवस असणार. 5 दिवसानंतरच मग मला एकताला भेटता येईल. त्याच्या अगोदर तिला भेटायचंच आहे. तिची स्टोरी ही माझ्या सगळ्या मैत्रिणींपर्यंत, माझ्या सगळ्या भगिनींपर्यंत पोहोचवायची आहे. आणि तिला तुम्हाला जसा काही सपोर्ट करता येईल तो करायचाच आहे. मी तर 100% नाही, माझा 101% सपोर्ट करणार आहे. तर एवढ्या सगळ्या प्रॉब्लेम्समधून, एवढ्या सगळ्या वेदनेतून निघाली. मग तुमचं ह्याच्यावरती काय मत होतं? तुम्हाला काय वाटलं ह्याच्याबद्दल? काल जी मला लोकांनी सांगायला लागले, एकताच्या मम्मी तुम्ही एकताचे व्हिडिओ वगैरे काय बघती का? मी म्हटलं नाही बघत, कारण का त्याच्याबद्दल मला काय माहितीच नाही. मग नंतर मला TV मध्ये बघून मला लोक येऊन सांगितलं, भास्कर नसताना तुम्ही जेवढं मेहनत करते त्याच्यापेक्षा डबल तुमची मुलगी मेहनत करते, पण तुम्हाला दिसून नाही आले का? माझी मुलगी नाही म्हणून नाही म्हणत. दुनियामध्ये आमच्यासारखं जेवढं मुली असतं आई बापाला पोचण्यासाठी पुढं जाते, त्यांना तुम्ही साथ द्या. पोरगी जाते, तिच्याकडे आज बाप नाही आहे, ती पोरगी हिमतीने रोडवर आली ना, तिच्यावर नाका नाडू. मी म्हणते सर्वांना, मी आज जोडून सांगते, जो तिथं डोंबली कुठे मला माहिती नाही, जो पण असेल त्यांच्याकडे मी सर्वांच्या आज होते. माझ्या पोरीकडून काय चुकते असेल माफी मागते, पण माझ्या पोरीला कोणी त्रास नको देऊ. बस. नाही, कोणी त्रास नाही देणार. आता तुमच्या मुलीला सगळे सपोर्ट करणार, काही त्रास नाही. बस आम्हाला मेहनत केलेला पैसा आम्हाला खूप मोठा आहे. बस एवढंच मला जाणीव. त्या पोरीचं वर्ण ती आईला येऊन सांगू नाही शकत, बापाला येऊन सांगून, बापा आईच नाही. आईला सांगितलं, आईला पटकन बीपी लो होतो. माझ्या पोरीचं काय झालं, कोणीतरी माझ्या पोरीचं काय झालं का, मी बीपी लो होतो. काय माहिती आहे का, हे जो माणूस आहे ना, याचा मला मी घडले, त्याच्यावर मी येत जीव होता. तो गेल्यावर मी मला मुंबईमध्ये मी राहते. नंतर पोरांकडे बघितलं, हाय पोरं त्याचं रक्तच आहे, त्यांच्यासाठी मला जगायचं. मी पण मेलं तर यांचं काय होईल. मग मी हिंमत धरलं, परत उठलं, परत मी 2 पैसे कमवते, माझे पोरं खाईल. आज हिच्यावर एवढं बिततं. हा दादा, मी सर्वांना म्हणते, जे पोरगी हुशार, अरे मेहनत करते ती पोरगी. आज तिच्याकडे पैसे पाणी असेल, ती मस्त हॉटेल घेतले असेल, की ऐकत नाही आमचं. एक घर बनवलेले कर्ज 2 वर्ष झाले मी फेडत आले इथपर्यंत.
आज मोठं हॉटेल घ्यायचं कोणाची ऐपत आहे आमचं. अगर आमचं ना ऐपत असं आमच्या मुलीला आम्ही पाठवलं नसेल. आज पण मी नव्हतं पाठवलं. तिची परिस्थिती तिला उठवत नाही काहीतरी करावा. असं प्रत्येक जणाला मी परत परत तुमच्याकडे हात जोडते. मुलींशी नडू नको. तुमच्यासारखं जे आहे ना पैसेवाले तुम्ही त्यांच्याशी नडा ना, त्यांच्याशी करा. नाही तुम्ही कोणाला तरी मदत करा. आणि जर त्या मुलीचा त्रास होता ना तुम्ही सर्वांनी थोडा पैसे टाका बरं आणि त्या पोला कुठेतरी एक हॉटेलमध्ये तरी लावा बरं. होईल का तुमचं नाही का? तुम्ही पण आमच्यासारखं गरीब आहे आम्ही पण तुम्ही त्याच्याशी नडता का? कुठेतरी कोणा कानामध्ये करून ती पण 2 पैसे कमवते. तेवढं तुम्ही मदत करा. त्या पोरीवर प्रेशर नको द्यावा. बस माझ्याकडे एवढं बोलायचं ताई. मला असं वाटतंय की आज ती डोंबिवलीमध्ये कुठे लावत आहेस तू हे shop आता? स्टेशनला डोंबिवली ईस्टला मधुबन टॉकीज गल्लीच्या समोर. अच्छा, आता चालू आहे? नाही आता बंद आहे. आता काय सांगितलेलं आहे? आता अविनाश दादा तर बोलले तिथे टपरीचं, पण ते टपरीचं काम होताना आणि हे पाहायला जे लागले ते 2-3 दिवस तरी लागतील अजून. डोंबिवलीला ॲड्रेस तुम्हाला सांगितलेला आहे आणि आपण नक्कीच त्या ॲड्रेसवरती जाऊया आणि एकताला सपोर्ट करूया. एकता सावंत नाव आहे, ताई आहेत त्यांच्या आई तिच्यासोबत. तर आईला अगोदर माहिती नव्हतं की आपली मुलगी कोणत्या परिस्थितीतून तू जाते, पण आज आपल्याला सगळ्यांनाच कळलेलं आहे की एकताला किती मोठ्या परिस्थितीचा सामना करावा लागलेला आहे. यश हे खूप सोप्या पद्धतीने मिळत नाही. त्याला खूप खस्ता खाव्या लागतात आणि खूप सहन करावं लागतं, त्याच्यानंतरच यश मिळतं. आणि सगळे दार बंद झाल्यानंतर एक दार हे नक्कीच उघडतं जे आपल्या देवाचं दार असतं. तर तू काळजी करू नकोस, तुला सगळं महाराष्ट्र नक्कीच सपोर्ट करेल. आणि अविनाश दादांनी देखील तुला सांगितलेलं आहे किंवा तेही तुला सपोर्ट करणार आहेत. तर जसं गाडीचं काम होईल ते तुम्हाला सांग, आपण देखील सपोर्ट करूया, गाडी बनवायला मदत करूया. तर माझी तुला 100% मदत आहे. तू गाडीचं सगळं बघून ये, आपण नक्कीच गाडीची सुरुवात करूया आणि तिथे नक्कीच गाडी लावूया. ठीक आहे? आणि जर काय तुझं हॉटेलचं होत असेल तर तेही सांग, त्यासाठी देखील आम्ही नक्कीच मदत करू सगळेजणच तुला. तर माझ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या भाऊमंडळांना बहिणींना हीच आता मी आवाहन करते की एकताला आपण सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे. करायचा आहे ना? एकतासारख्या ज्या माझ्या महिला असतील, मैत्रिणी असतील, भगिनी असतील, तुम्हाला जर असं वाटते की तुम्ही खचत आहात तर मला नक्की कमेंट करा. मी तुमच्याकडे नक्कीच येईन तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी. पण घाबरून कोणतीही गोष्ट थांबवू नका. तू चाल रे गड्या, तुला आता भीती कशाची आहे? आणि परवात पण कोणाची करू नकोस, फक्त तू चाल. आम्ही आहोत तुमच्यासोबत. ओके, टेक केअर. काळजी घे, काळजी घ्या, रडू नका. एकताला आता खूप मोठी लढाई ती जिंकायला झालेला आहे तिचं. असं समजा की ती लढाई तिने जिंकलेलीच आहे. तिथे नाही लावून दिलं तर आपण दुसरीकडे करू, पण आपण नक्कीच एकताची गाडी उभी करू. हां, काळजी घ्या.